अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाला मोठा फटका. एअर इंडियाच्या बुकिंगमध्ये 30 ते 35% घट. लोकल ट्रेनमधील अपघात रोखण्याकरता लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची हायकोर्टाची सूचना. वाढत्या अपघातानंतर हायकोर्टानं व्यक्त केली चिंता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस. तलावांमधील जलसाठ्यामध्ये 25.17% इतकी वाढ. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं. दहावी आणि 12वी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकन अर्जसंख्येमध्ये वाढ. राज्य मंत्रिमंडळाच्या आकडेवारीतून माहिती समोर. साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम. कोयना धरण पाणीसाठ्यामध्ये 24 तासात जवळपास 4.5 टीएमसीनं वाढ. दोन दिवसांपासून नाशिकच्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. जूनमध्ये गंगापूर धरण 65% भरलं. पंढरपूरमध्ये टोकन आधारित दर्शन संख्या 600 टोकन पासची वाढ. दररोज 1800 भाविकांना टोकन पास घेऊन पांडुरंगाचं दर्शन घेता येणार. सगळ्या दुचाकींना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवण्याची सक्ती. परिवहन मंत्रालयाचा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कारगिल दौऱ्यावर आहेत. कारगिल इथं आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनच्या उद्घाटनाकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारगिलला जाणार आहेत. रेशन कार्ड ई-केवायसी साठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत एकूण 1,58,501 लाभार्थी असून यापैकी 1,41,302 लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलं आहे. अद्याप 44,199 रेशन कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी करणं बाकी आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाला मोठा फटका बसलाय. एअर इंडियाच्या बुकिंगमध्ये 30 ते 35% घट झालेली आहे. अनेकांनी परताव्याची चिंता न करता त्याची आंतरराष्ट्रीय तिकीटं सुद्धा रद्द केलेली आहेत. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरतायत, हे चिंताजनक आहे असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी रेल्वेचा समाचार घेतला. उच्च न्यायालयानं मुंब्रा इथल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त केली. अपघाताचं सत्र रोखण्याकरता लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजा बसवण्याची सूचना करण्यात आलेली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून समाधानकारक पडत असलेल्या तलावांमधील जलसाठ्यामध्ये 3,64,233 दशलक्ष लिटर म्हणजेच 25.17% इतकी वाढ झाली आहे. हा साठा पुढील 18 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं आहे. जळगावच्या यावल तालुक्यातल्या सांगली बुद्रुक भागात रवींद्र कोळी या युवकानं उपोषण सुरू केलंय. गावात महर्षी वाल्मिकी यांचा प्रवेशद्वार उभारण्याची मागणी युवकानं केली आहे. दरम्यान युवकाची प्रकृती बिघडल्यानं वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त आहेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागात पेरणी आटोपली. मात्र गेल्या 6 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी आपल्या शेतात स्प्रिंकलर लावून उगवलेली पीक वाचवण्याकरता धडपड सुरू केलेली आहे. बुलडाण्यातील काँग्रेस नेते दिलीप सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेस प्रेम कायम आहे. सानंदा यांनी राहुल गांधींना व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ते मनानं काँग्रेसमध्येच असल्याची चर्चा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे पडतायत. ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे प्रशासनाकडे गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून सातत्यानं अतिरिक्त कॅमेऱ्यांची मागणी करण्यात येते. मात्र ते प्रशासनाकडून याला अतिशय संथगतीनं प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबाबत सकारात्मक असतानाही राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळ आल्या सर्व जागांवर निवडणुका लढवण्याकरता तयार राहण्याच्या सूचना जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांच्या बैठकीत दिल्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिकांचा पुनर्मूल्यांकन करण्याकडे कल वाढत आहे। राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार दोन्ही परीक्षांच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठीच्या अर्जसंख्येमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे। याकरता आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेण्याकरता तसंच शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे प्रकल्प उभारण्याकरता आवश्यक भूसंपादन करण्याकरता महापालिकेने प्रयत्न सुरू केलेले आहेत। कोकण घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली। आजपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला तरी कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील काही रस्ते वाहतुकीकरता बंद राहणार आहेत। प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता विशेष बस सेवेचं नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलंय। त्यामुळे सासवड इथून 75 अतिरिक्त गाड्या आणि मार्गावरील नियमित 34 अशा एकूण 109 गाड्यांद्वारे सुविधा देण्यात येणार आहे। मुंबईत जून महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये एकूण 884.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूज केंद्रावरील 1 ते 20 जून दरम्यान पावसाची नोंद झाली आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता उपनगरीय विभागात रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल, मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसणार आहे। बुलेट ट्रेनची कामं महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू आहेत। NHSRCLनं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील महाराष्ट्रामधील डहाणू इथल्या साखरे गावामध्ये 40 मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री स्ट्रेड कॉन्क्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारलेला आहे। स्मार्ट सिटीतून सोलापूर शहरातील मुख्य चौकांमध्ये 330 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। या ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 20,000 बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। वाहनचालकांना ट्रॅफिक पोलिसांकडून 3.31 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होतात। या वारकऱ्यांना स्वच्छ आणि चांगले खाद्यपदार्थ मिळावेत याकरता अन्न आणि औषध प्रशासनानं मोहीम हाती घेतली आहे। पालखी मार्गावर खाद्यपदार्थ तपासणीसाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत। ही पथकं रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि हॉटेलांची तपासणी करत आहेत। इराणनं युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेकरता आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे। इराणनं उचललेलं हे मोठं आणि धाडसी पाऊल भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय मानला जातोय। ऑपरेशन सिंधू अंतर्गत काल किमान 1000 भारतीय विद्यार्थी दिल्लीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। राज्यातील यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस झालेला नाही। राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो। अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये करण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांसंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी राज्य सरकारनं जाहीर केली। त्यामुळे या अभ्यासक्रमाकरता राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया परीक्षा कक्षाकडून लवकरच प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अंधेरी, विलेपार्ले पूर्व या परिसरामध्ये रविवारपासून कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। वेरावली जलाशयाच्या कार्यान्वित असलेल्या निगमवाहिनीखाली बोगदा खनन संयंत्राद्वारे खोदकाम करण्यात येणार आहे। त्यामुळे यावेळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतो आहे। खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा, देवघर, गुंजवणी ते वाढ या धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होत असून खबरदारीचा उपाय। वीर धरणातून नीरा नदीत 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून 24 तासात नवजा इथं सर्वाधिक 98 तर महाबळेश्वरला 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर कोयना धरण पाणीसाठ्यामध्ये 24 तासात जवळपास 4.5 टीएमसीनं वाढ झाली आहे। त्यामुळे धरणातील साठा 32 टीएमसीवर पोहोचला आहे। 2 दिवसांपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणात एकाच दिवसात तब्बल 12% वाढ झाली आहे। धरण जवळपास 65% भरलं आहे।
राज्यातील एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणं बंधनकारक आहे, परंतु आता 15 ऑगस्ट नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं पत्रक परिवहन विभागानं जारी केलंय। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 3 वर्ष LLB अभ्यासक्रमाचा निकाल शुक्रवारी जाहीर केला असून त्यात 5 जणांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत। गणेश चौधरी, सोमनाथ सुधांशु, श्रीहरी प्रभू, स्वप्नील सिंग आणि तन्मय चिंडालिया यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत। एअर इंडियानं देखभाल आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे शुक्रवारी विमानांची 8 उड्डाणं रद्द केली असून त्यामध्ये 4 आंतरराष्ट्रीय सेवांचा समावेश आहे, अशी माहिती कंपनीनं दिली। प्रवाशांकरता पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं तसंच उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तिकिटाचा पूर्ण परतावाही दिला जात आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यस्थितीचा विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत 600 टोकन पासेसची शुक्रवारपासून वाढ करण्यात आली। यामुळे आता दररोज 1800 भाविकांना टोकन पास घेऊन पांडुरंगाचं दर्शन घेता येणार आहे। स्कूटी असो वा बाईक, सगळ्या नव्या दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवण्याची सक्ती करण्याचा निर्णय परिवहन मंत्रालयानं घेतला आहे। याशिवाय नवी दुचाकी खरेदी करताना तिच्यासोबत 2 हेल्मेट सक्ती न देण्याचं बंधनही उत्पादकांवर घालण्यात येणार आहे। या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होईल। पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मोफत पासचं वितरण सुरू करण्यात आलं आहे। तसंच खासगी शाळेतील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 75% अनुदानित मोफत बस देण्यास सुरुवात केली जाणार आहे। महाडच्या बिरवाडीमध्ये स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे। या ठिकाणी उभारण्यात आलेला निवारा शेड 2021 पुरामध्ये वाहून गेला। ती आजपर्यंत उभारण्यात आलेली नाही, त्यामुळे ऐन पावसाळ्यात मरणानंतरही मरण यातना भोगाव्या लागत असल्याचं चित्र आहे। ग्रामपंचायत प्रशासनानं लवकरात लवकर स्मशानभूमीची कामं मार्गी लावावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री पडलेल्या मुसळधार पावसात पणदूर अणाव या रस्त्यावर भलं मोठं झाड कोसळलं। विजेचा पोल कोसळून तारा रस्त्यावर पडल्यानं 1 तास वाहतूक विस्कळीत झाली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। धरणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या नियोजित इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। भूमिपूजन सोहळ्याकरता पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थिती लावली। रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं हजेरी लावली। अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। रिमझिम पडणाऱ्या या पावसानं गेल्या 4 ते 5 दिवस उकाडा असणाऱ्या वातावरणात कमालीचा गारवा पसरला आहे। संभाजीनगरात सही करायला कोणी अधिकारीच नसल्यामुळे आश्रमशाळांचे पगार रखडले। इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये हा गंभीर प्रकार समोर आला आहे। महाड तालुक्यातील दासगाव खाडी या पट्ट्यात सावित्री नदीच्या काठावर वराठी गावात मेरीटाईम बोर्डाकडून जेटी बांधण्यात आली होती, मात्र या जेटीला आता मोठमोठे तडे गेलेले आहेत। ही जेटी ढासळून सावित्री नदीत वाहून जाणार असल्याचं चित्र आहे। सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या खारघरच्या जलवायू विहार ते नेरूळ जलवाहतूक जेट्टीपर्यंतचा कोस्टल रोड बेलापूर परिसरामध्ये डबल डेकर करता येईल का याचा विचार करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। हा कोस्टल रोड बेलापूर परिसरामध्ये डबल डेकर केल्यास नवी मुंबई विमानतळ JNPT परिसरातून नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या वैजापूर इथं अनधिकृत कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या पथकानं छापा टाकून कृषी केंद्रावर कारवाई केली। या कृषी केंद्रातून विनापरवाना बियाणं आणि खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते। या कृषी केंद्रातून 7,35,000 रुपयांचं खत आणि बियाणं कृषी विभागानं जप्त केलेलं आहे।